भिवंडी तालुक्यातील कोंबडपाडा विभागातून शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष जिजाऊ संघटनेच्या प्रचार रॅलीमध्ये सामील व त्यांना जाहीर पाठिंबा। तसेच यावेळी रॅलीची सुरुवात श्री गावदेवी माता देवस्थान या ठिकाणी श्रीफळ वाढून रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि या रॅलीमध्ये सांबरे साहेब आगे बढो अशा घोषणा देत रॅलीची सुरुवात करण्यात आली। आणि या रॅलीमध्ये विशेष मेहनत कैलास भोईर जे मुख्य पदाधिकारी आहेत जिजाऊ संघटनेचे व अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तर चला पाहूया यावेळी प्रचार रॅली कशा प्रकारे काढण्यात आली, थोडक्यात पाहूया। सामरे साहब आगे बढ़ो, विलेज सामरे आगे बढ़ो। हमारी निशानी हमारी निशानी। काय सांगणार तुम्ही? आज आपण बघितलं तर 76 वर्षांनी स्वातंत्र्य मिळून, परंतु जे निलेश सांबरे साहेबांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून 12 वर्षामध्ये गोरगरीब जनतेसाठी कामं केलेली आहेत, त्या आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला पूर्ण महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण देशामध्ये अजूनपर्यंत जमलेलं नाही। निलेश सांबरा हा एक हिरा आहे, हा खणखणचा नाणा आहे। बाकी जे आपण लोकप्रतिनिधी बघत आहात, जे आज मोठ्या पदांवर आहेत सुद्धा त्यांनी 0% कामगिरी केलेली आहे। या असे लोकप्रतिनिधी हे आमच्या विभागाला लागलेले शाप आहेत, ज्यांनी 10 वर्ष सत्तेमध्ये राहून आणि काही जणांनी जिल्हा परिषदेची सत्ता बघून सुद्धा या जिल्ह्यासाठी, या ग्रामीण भागासाठी असेल, भिवंडी शहरासाठी असेल, 0 आपलं काम केलेलं आहे। आज निलेश सांबरे साहेबांनी भिवंडी शहरामध्ये मागील 5 वर्षापासून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या मोफत ऑपरेशन असतील, महिलांकरिता जे क्लासेस असतील, याप्रमाणे मोठ्या प्रमाणात गोरगरिबांची सेवा केलेली आहे। जे पण नगरसेवकांच्या धाकाला बली पडून लोक घराच्या बाहेर निघत नाही, परंतु 100% सांबरे साहेबांच्या कामावर असलेला विश्वास, त्याप्रती ते मतदान पेटीमध्ये कोंबडपाडा विभागातील जास्तीत जास्त नागरिक नव्हे तर भिवंडी शहरातील जास्तीत जास्त नागरिक हे सांबरे साहेबांना मतदान करून, शिलाई मशीनवर मतदान करून आपले मत देतील हा मला विश्वास नाही, आत्मविश्वास आहे। आणि सांबरे साहेब भिवंडी शहरात 1 नंबरवर राहतील। सांबरे साहेबांविषयी साहेबांचं काम जे आज जे आपले जे आमदार आहेत, इकडचे जे खासदार आहेत, त्यांना जे 10 वर्षात जमलं नाही, ते सांबरे साहेबांनी गेले 15 वर्ष लोकांच्या अहोरात्र 24 तास सेवेसाठी ज्या उपलब्ध असतात, त्याच्यासाठी आपल्याला आज सांबरे साहेबांना बहुमताने निवडून द्यायचं आहे। त्यांची निशाणी आहे शिलाई मशीन। ह्या माणसाचं जर बघितला तर हा एक शेतकऱ्याचा मुलगा असून त्यांनी शेतीसाठी किंवा लोकांच्या गरजेसाठी 24 तास आज आपल्याकडे कॅम्प 6-8 CBSE स्कूल चालू केलेले आहेत, शाळा जी आहे ती मोफत आहे, आरोग्याची कामं चालू आहेत। हे आजपर्यंत कोणी केलं? ह्या दोन्ही मतदारसंघ जे उभे आहेत, ते बालेमामा आहे किंवा कपिल पाटील आहे। बाळेमामा तर पहिल्यांदा खासदारकीला उभे राहिला, त्यांच्याबद्दल काय म्हणणार? बालेमामाचा जरी पक्ष आजचा पक्ष जरी राष्ट्रवादी असला तरी मला तरी वाटतं की लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हा नक्की कोणत्या पक्षाचा आहे। की त्याने आजपर्यंत 8 पक्ष बदली केलेत, 7 पक्ष बदली करून तो 8व्या पक्षात आहे। हा मग तो काय करणार? पक्ष निवडून आल्यानंतर पुन्हा पक्षच बदलणार। कपिल पाटलाविषयी काय म्हणणार? कपिल पाटलांनी आजपर्यंत तो खासदार जो झालाय, त्यांनी 10 वर्षामध्ये लोकांसाठी काय केलं हे आपल्या भागामध्ये काय काम केलं? काहीच काम केलेलं नाही। काय काम? जे सांबरे साहेबांनी जे महापौर होते प्रतिभाताई विलास पाटील यांनी काय काम केलं? तर 10 वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे ते लोकांनी समजून साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। तुम्ही सांगताय की जी कोणार्क आघाडी आता ज्याला त्यांनी सपोर्ट केला आहे BJPला, त्या BJPने काय काम केलं? 10 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं की त्यांना त्यांनी सपोर्ट द्यावा असा वाटला? आणि कुठलं तरी असं एखादं काम दाखवा की जे सांबरे साहेबांनी केलं की ह्या लोकांनी केलं। तुमचा सपोर्ट कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे आणि काय आहे? आमचा सपोर्ट राहील पूर्ण सांबरे साहेबांना,
आणि त्यांना देण्याचं सपोर्ट देण्याचं कारण असं की त्यांनी जे आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी जी भूमिका घेतलेली आहे, जे आज शिक्षण जर बघितलं तर ते एवढं महाग झालं आहे की ते आज सर्वसामान्य लोकांना शिक्षणासाठी शिक्षण कसं देऊ शकतात याचा हा एक मोठा प्रश्न आहे. आरोग्यासाठी जर बघितलं तर भिवंडीमध्ये कुठल्याच पद्धतीचं हॉस्पिटल नाही जे झडपोलीला आहे. इथली लोक जाऊन झडपोलीला ऑपरेशन करतात, ते ऑपरेशन भिवंडीत होत नाही आणि ते सुद्धा झडपोलीला फ्रीमध्ये होते. कुठल्याही पद्धतीचा एकही रुपया न घेताना होते. अशा माणसाला जर निवडून नाही दिला तर आज 5 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये आपल्याला कोणी विचारणार नाही याच्या पुढं. सांबरे साहेब यांनी आजपर्यंत खूप समाजकार्य म्हणजे आपल्या इथे एवढे खासदार आमदार झाले आणि कोणीच असं एवढं समाजकार्य केलेलं नाही, हे सांबरे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही सगळ्या जनतेला सांगू इच्छिते की साहेबांनाच निवडून द्या. कारण सांबरे साहेबांचं काम चांगलं असल्यामुळे सगळी सांबरे साहेबांना मतदानाला वोटिंग करायला सगळी तयार असते. किती आहेत आपल्या भगिनी बंधू किती आहेत आपल्यासोबत? आत्ता तरी आहेत तर 150-200 आहेत. 150-200 ठीक आहे. मग काय सांगणार या प्रसंगी तुम्ही काय सांगणार? बाळ्या मामा आहेत, निलेश सांबरे आहेत आणि 2 वेळा खासदार झालेले कपिल पाटील आहेत. यांच्या तिघामधलं तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आला पाहिजे? सांबरे साहेब. का? सांबरे साहेबांचं काम चांगलं असल्यामुळे सांबरे साहेब निवडून आलेलं. बालेमामा आत्ता आहे, कपिल पाटील 2 वर्षापासून काहीच केलेलं नाही. कपिल पाटील आता कपिल पाटील विषयी काय आपण म्हणणार? कपिल पाटीलविषयी बोललं तर कपिल पाटील बोललं तर कपिल पाटलाने आमच्या इकडं तर काहीच केलेले कामं नाही. अच्छा, तर तुमचे महापौर कोण आहेत? प्रतिभा पाटील. मग त्यांनी तुमच्याकडे काय नाही केलं? काहीच नाही केलेलं आमच्याकडे. काहीच नाही केलं म्हणून तुम्ही निलेश सांबरे यांच्याकडे जात आहेत. मग ते निवडून आल्यावर तुमच्याकडे 100% काम करणार? करणार 100% का?